गाईज लगातार 2 जण पडले डायरेक्ट बेकार एकदम. तुम्ही एवढे बेकार तुम्ही बघू शकता इकडे हे जे दिसतंय ना हे जे दिसतंय ना आता 2 जण पडली इथं. ए हळू चालव रे मित्र, हळू चालवा, हळू चालवा, हळू चालवा. 2 जण पडले आता, हळू चालवा काका, 2 जण पडले आता. पडला, बापरे बापरे बापरे. हळूहळू थांब थांब थांब, पहिले गाडी उचलून घे भाऊ. नमस्कार मंडळी, मी कौशल ॲज अ KPG बीस्ट. आज आपण नवीन एखादा ब्लॉग बनवू म्हटलं आणि तेच ब्लॉग बनवायला आलेलो आहे. आज आपला आहे लक्ष्मीपूजनचा दिवस आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी एका स्पेशल ठिकाणी आलेलो आहे. तर ब्लॉग पण बनवू, त्या स्पेशल ठिकाणाला आपण दर्शन पण देऊ. तर या हिशोबाने आलो आहे. माझ्यासोबत माझा मित्र आहे हेमंत, तुम्हाला दाखवतो तो पाहता तिकडे. कायदे में रहिए छोटे, मैं गैंड पर लागेंगे छोटे. सोबत आलेलो आहे, आम्ही 2 जणी आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता आउटफिट कसा आहे कमेंट मध्ये सांगा भाई, कसा आउटफिट आहे आपला. वाह, बहुत सुंदर है वे. आणि तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण ब्लॉग स्टार्ट करूया. सो आम्ही आलेलो आहे आत्ता तपोवनला आणि तुम्ही बघू शकता ही आमच्याकडे आहे नाशिकला रामाची मूर्ती, एकदम जबरदस्त. ही किती फूट आहे मूर्ती मला इतकी आयडिया नाही आहे, बट भारी भाई. आपण जाऊ हेमंत भाऊकडे जाऊ, बघू काय काय नाही. मला दाखवतो दिवाळीच्या सगळेजण फटाके फोडताय, सगळे करताय. मला इतकं फटाके फोडायला आवडत नाही, ते पण नाही. आणि बघू काय काय नाही. तुम्ही बघू शकता की खूप भारी आहे, एक नंबर आहे. हे आमचे हेमंत भाई आहे. हेमंत, जय श्रीराम भाई. किती फूट आहे हेमंत भाई? तरी असेच 30 फूट प्लस असेल. किती आहे काय लिहिलंय काय नाही काय माहिती. आता जस्ट मागच्या वर्षी झाली गाईज ही मूर्ती तशी. आणि मूर्ती तुम्हाला जवळून दाखवतो. तुम्ही जेव्हा कुंभमेळ्याला जर समजा कधी येतील ना इकडे, तर तुम्ही तपोवनला तर गॅरंटी येतील. तर तपोवनात या मूर्तीचं दर्शन करणं कधीच विसरू नका. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आपण वरती जाऊया, दर्शन करू. तुम्हाला मी वरती घेऊन जातो. बघा जवळून तुम्हाला समजेल की हाईट किती. बाबा बाबा मेरे दो खूप आवड हवे, सुंदर एकदम. पाऊस काय माहिती अचानक, आणि नाशिकमध्ये अचानक पाऊस आलेला आहे. असं बी नाही की पावसाचं वातावरण होतं 2-3 दिवसापासून, असं काहीच नाही आहे, तरी पाऊस आलाय. तपोवनाची तुम्हाला हिस्ट्री तर माहितीच असेल आय थिंक. जर नाही माहिती आहे हेमंत भाई, तुम्हाला माहिती आहे का तपोवन? हा माहित नाही भाई, सांग ना. नाही माहित भाई. शूर्पणखाचं नाक काय बोल ना आता. त्याचं नाक लक्ष्मण महाराजनी बाणाच्या थ्रू कापून दिलं होतं. आणि अजून काय काय आलं इथं माहित नाही. हा भाई, जसं हेमंत भाऊ बोलले आपल्याला की शूर्पणखाचं मध्ये आहे गेस. नाही इथंच आहे. हा इकडे मंदिर आहे वाटतं. आपण ते पण बघू. मंदिर जर चालू असेल ना तुम्हाला मंदिर पण दाखवतो, सगळे मंदिर पण दाखवतो. आज तपोवनातले आलेलोच आहे तर मग सगळं दाखवूनच देतो म्हणून, नाही का. बाकी कोणी येत आहे का अजून? हो, माझे मित्र येत आहे कॉलेज. काय विषय नाही, लेट्स गो. गाईस तुम्हाला माहिती असेल की काय म्हणजे लाईक खूप लहानपणापासून बघतोय हे जे उडवता ना, मला लय भारी वाटायचं. पण का उडवता नेमकं अजूनपर्यंत नाही समजलं भाई. तुला समजलंय का हेमंत भाई हे का उडवता? टाइमपास. अरे बापरे, ये बड़ी अच्छी बात कही आप. इकडे पण अजून हे पण चालू आहे, तिकडे पण लोक उडवत आहे. आणि का उडवता मला कधीच कळालं नाही. काय लॉजिक काय याच्या मागे की का उडवलं पाहिजे बुवा, नाही का. किंवा दिवाळी झाली, मकर संक्रांत झाली, दोघी टायमाला उडवता आम्ही, असं बी नाही की एकाच टायमाला बस. काय म्हणजे लॉजिक काय याच्या मागे? पण ते उडताना छान दिसतं ऍक्च्युली. का उडवता भाई याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता जर तुम्हाला माहिती असेल तर. कौशल भाई पुढे तुझ्या फोन मध्ये भारी फोटो येतो. नाही रे, नाही
माझ्या फोन मध्ये ना ऍक्च्युली माझा फोन आहे ना गेमिंग फोन आहे भाई. माझ्या फोन मध्ये एवढं खास नाही येत काही. व्हिडिओ येतो बरं भाई. इथं जायचं का त्या मंदिरात? इकडे खाली काहीच नाहीये. नदी ना, नदी पण आता रात्रीचं तुला काय नदी दिसणार आहे? मंदिर तरी दाखवू बुवा असं. इकडे एंट्री मंगल कार्यालय रे. हा भाई लोक काय लक्ष्मी बघ रे. हे बघ ते नागकटीवालं. अरे किती रे खुशाल हो भाई. येत नाही का? रेडू. ठीक आहे चल, मी तिकडेच आहे अजून. कौशल माझा मित्र नाही का? चलो भाई. अरे इकडे ते शूर्पणखेचं ते नाक कापलं होतं त्याची ती हा, त्याचं पण मूर्ती होती ना. कुठे नाही त्यांनी चेंज केलं पाहिलं का? हे बाय जबरदस्त. आमचे हेमंत भाऊ बजरंग बलीचे लय मोठे बघते. ओळखता आल्या आल्या लगेच पाया पडले. ते तर ते चुकीच्या ठिकाणी आले नाही तर ते बजरंग दल मध्ये होते. लहानशी आणि क्यूट मूर्ती आहे चांगली. पण इकडं मानलं जातं की इकडंच भाई काय विचार. इकडं मानलं जातं की इकडेच शूर्पणखाचं नाक कापलं होतं लक्ष्मणजीने. इथेच मानतात असेल पण भाई खरंच ऍक्च्युअल मध्ये. पण सुंदर आहे मूर्ती, सुंदर आहे. इव्हन आपली श्रद्धा पण भारी गाईज आहे बघा. गणपती किती सुंदर आहे. भारी ना, एक नंबर आहे. तेव्हा गाईज आम्ही जेव्हा लहान कितवीला असो आपण हे 10वी नंतरचे ना. कोविडच्या टाइम मध्ये हा भाई. 2021 ला. हा भाई तेव्हा भाई मी बघा मी तर किती नल्ला दिसतोय वेंचर. नको देऊ. अरे काही नाही माझ्या ब्लॉग मध्ये याच्यापेक्षा घाण शिवाय दिला मी. अरे पण देवा बापरे. अरे वा खतरनाक आहे बघा. ही प्रतिमा बोलत होतो मी एवढी खतरनाक आहे. वा बापरे डॉनच दिसायचो भाई मी तर. आई बाई सेम मूर्ती बेकार आहे. आपण तेव्हा सायकलवर आलो होतो. आणि हा मेन तर हे आहे की आम्ही इतक्या लांब सायकलवर आलो होतो. किती किलोमीटर असेल हे तरी आपल्या घरापासून कॉलेज रोड 7 किलोमीटर आहे. 9 ते 10 किलोमीटर. 10 किलोमीटर आम्ही इकडनं सायकलीवर आलो बी होतो आणि इकडनं परत सायकलीवरनं घरी गेलो होतो. म्हणजे टोटल प्लसच आलो असेल कारण की हा. आपण प्रॉपर रोडवर फिरत आलो होतो. फिरत आलो होतो. म्हणजे 10 ते 12 किलोमीटर म्हणजे तुम्ही 12-20 किलोमीटर धरतील ना तर 12 किलोमीटर यायचे आणि 12 किलोमीटर जायचं आणि पूर्ण सायकल. एवढी गाण मस्त त्यात पण पैसे नाही. पैसे तर काही पैशांचा तर विषयच नाही. पैशाचा काही संबंध देत नाही. हा एकदा तर आम्ही बॅकवॉटरला गेलो होतो. बॅकवॉटरला तर बापरे बॅकवॉटरला गेलो होतो. तिकडनं येत तेवढे गंदे हाल झाले होते आमचे. मी आणि हाच होता फक्त. आम्ही दोघी लहानपणीपासूनचे मित्र आहेत असे. हेमंत भाई आणि मी आम्ही दोघी जण भाई. कॉलेज सोडून गेम झोन राहायचं. बापरे कॉलेज गेम झोनचा बी एक ब्लॉग बनवेल मी नाही का. गेम झोनला सना गेम झोन म्हणून आहे आमच्या इकडे. तिकडे आम्ही जायचो भाई. मजा केली. चाइल्डहुड खूप खतरनाक गेलं आमचं. असं चाइल्डहुड बेंचवर आता कोणाचंच नाही. डायरेक्ट कोणाचंच नाही. हा बापरे. आणि मोबाईल बी फक्त आमच्यापैकी हेमंतकडेच होता. हेमंतनी बहिणीच्या लग्नाला भेटलेला होता. हा हेमंतकडे बी त्याच्या बहिणीचा मोबाईल होता. तो बी सेकंड हँड. तो बी मायक्रोमॅक्सचा मोबाईल. लेजेंडरी मोबाईल भाई. पण असं बी नाही भारी होता यार ऍक्च्युली. खतरनाक भाई. एवढी मजा केली आम्ही काय नाही केलंय. अजून तर आमच्या सोबत एक अजून भाऊ आहे एक अक्षय खैरनार म्हणून. तर त्याच्यासोबत आम्ही तो आता नॉर्थ इंडियाला गेला फिराय. नॉर्थ इंडियाला गेलोय तो. बापरे
कधी? आता गेलाय दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये. हा का, कोणासोबत? मम्मी पप्पांसोबत? ते त्याच्या मित्रांसोबत गेला वाटतं. हा का, आणि तू मुंबईला आहे ना आता? हा मुंबईला. मुंबईमध्ये तो एरोलीमध्ये राहतो पाहिजे. हा का, तो फुल एस्थेटिक वाटतो ना, एस्थेटिकचा चोदा फुल बनायचा प्रयत्न तर करतो एस्थेटिक, पण काही होत नाही राहिलं त्याच्याकडनं. तरी वेगळंच करतो तो भाई. काहीच आहे बघा, याला म्हणतात सुकून भरी जिंदगी भाई. लहानसं पत्र्याचं घर आहे, एक कंदील लावलेली आहे, एक सुंदर, म्हणजे तुम्ही एखादा 5 BHK फ्लॅटमध्ये बी राहत असतील ना, तरी एवढं घर सुंदर दिसणार नाही ते काय जेवढं हे सुंदर दिसतं. खतरनाक. काय माहिती कॅप्चर झालं की नाही कॅमेरामध्ये. पहिले सारखी लाईफ नाही राहिली रे, ना माझी ना तुझी भाई. पहिले आम्ही माहिती का इतके बेकार होतो आम्ही. ते हा आहे ना माझ्या घरी असा यायचा ना, हा माझ्या घरी यायचा मी कसा माहिती का, तिकडनं एक आहे ना वट्टा होता असं नाही का, असं एकदम असं जाड वट्टा होता, आणि तो असा तिकडनं जायचा बरं का, आणि आमचं ते ठरलेलं राहायचं असा यायचा. आणि आम्ही मेन एक पॉईंट सांगायचं आहे, माझं घर आणि याचं घर एकदम जवळ आहे, म्हणजे डायरेक्ट असं तुम्ही 10 पावलं चालले की माझं घर येईल, 10 पावलं चालले की याचं घर येईल, नाही का भाई. मग माझ्या घराचा विषय असा आहे की माझ्या घरात जेव्हा यायचं राहिलं याला, म्हणजे शाळा भरायच्या आधी हा माझ्या घरी यायचा, मग आम्ही दोघी शाळेत जायचो, आणि नाही तर मी कधी कधी याच्या घरी जायचो नाही का. पहिले हा मला नाही, नंतरचं काय आलं होतं की हा मला बोलवायला यायचा, मग मला सांगायचं हा भाई आलो 10 मिनिटात आलो नाही का, मग आत घरी चालला जायचा दप्तर बिप्तर आवरायला. नंतर मग मी जायचो याच्या घरी 11:30 वाजता आणि मग 11:30 वाजता जायचो. आणि आमचा रूट पण असाच होता, आमचा रूट कसा होता की तो वट्ट्यावरून आहे ना असं उड्या मारत जायचं आणि उड्या मारत जायचं. बापरे पडला, बापरे बापरे बापरे. हळूहळू थांब पहिले गाडी उचलून घे भाऊ. लागलं का? बसून घे. अरे तू पुढचा ब्रेक दाबला ना त्याच्यामुळे झालं. थांब इकडे बसून घे. एवढ्या ब्लॉग मध्ये कॉट झाले तुम्ही. लागलं का? जास्त लागलं का तुम्हाला? दाखव भाऊ. नाही हळूहळू. अरे आता जस्ट पडले रे. हळूहळू. अरे किती स्पीड किती होती आता? अरे तुम्ही पुढचा ब्रेक दाबला, तुम्ही बी तेच केलं. हे तर डायरेक्ट ब्लॉग नाही रे, ते पडले. मी ब्लॉग बनवत होतो सेम ब्लॉग मध्ये कॉड झाले सेम त्याच्या पडलं भाई. तुम्ही तर नाही झाले, ते झाले भाई. ते त्यांना हे बिचारे पडले. हे काय हा दादा तो दादा पडला भाई. हे अरे हळू चालू, अरे हळू चालू बर का. ए हळू घ्या हळू घे. 2 जण पडले, हळू घ्या. इकडे गाडी स्लिप होती. गाडी स्लिप होत्या भाई, गाडी स्लिप. हळू घ्या. चप्पल घाल तर समजून राहिला का रस्त्याला ग्रिप नाही. तू व्हिडिओ टाकलाय का? आणि नाशिक पोलीस नाही अरे आम्ही तर ब्लॉक कर, आम्ही पायी येत होतो भाई. विचारायला तर टेंगू येऊन लागलं. फुगलं ते. गाईज लगातार 2 जण पडले. डायरेक्ट बेकार एकदम. तुम्ही एवढे बेकार तुम्ही बघू शकता इकडे. हे जे दिसतंय ना, हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर हे व्हाईट स्पॉट्स आहे ना, हे जे दिसतंय ना, आता 2 जण पडली इथं. ए हळू चालव रे मित्र, हळू चालवा. 2 जण पडले आता. हळू चालवा.
हळू चालू काका, 2 जण पडले आता. थांबा थांबा, म्हणून मी तुम्हाला ते हळू चालव रे मित्र, हळू चालव. हळू, तेच सांगतोय तुम्हाला, 2 जण पडले बघा आता, तिथं 2 जण पडले. लागलं का? इथं 2 जण आता जस्ट पडले, जस्ट. तेच सांगत होतो तुम्हाला, हळू चालवायचं. हे इकडं कोणीतरी बोर्ड बीड तरी लावून द्या, हळू चालवा बा गाडी, नाही का? बेकार रस्ता आहे. 2 गाड्या, आता 3री गाडी पडली. हळू. लागलं का तुम्हाला? नाही लागलं ना? भगवान ने थोड़े ज्यादा कभी कभी लिखा रहता तो थोड़े नहीं, ते खूप जोरात होते तिकडनं, इसलिए मैंने बोला उनको कि धीरे. कृपा है। वैसे गाड़ी भी खोलो में था। हाँ नहीं नहीं, मैं भी अभी बच गया। अभी इसके वीडियो में कम से कम 3 लोग रिकॉर्ड। हाँ मैं ब्लॉग बना रहा था. बाप रे, आजचा ब्लॉग चढा गाण फाड बेकार झाला भाऊ. 3 जण बेकार पडले. खूप रिस्की आहे. जर नाशिक पोलीस नाही म्हणजे नाशिक महानगरपालिका बघत असेल भाई, तर त्यांनी ऍक्च्युली हे काम पहिले करायला पाहिजे. ऍटलीस्ट इथं बोर्ड लावला पाहिजे की इथं पडतील बो, असं नाही का? हा, ये 4 व्हीलर वाले ब्रेक मारला ना. नाही नाही, आपण एकदम हळू चालू हो. नाही रे बाबा, ते भाई किती टर्न होऊन जातो भाई. बेकार टर्न होती रे ती गाडी खूप जास्त टर्न होते. टर्न आहे ना. हा, 4 टर्न पण आहे आणि पाऊस पण पडतोय इकडे. ओला झालाय, पूर्ण ओला झालाय. माझा शूज ग्रिप नाही पकडले. तेच सांगतोय, म्हणजे बेकार आहे एकदम खतरनाक. डायरेक्ट ब्लॉग थोडा थंडा चालू होता, तर एकदमच काहीतरी पीक लेवलला येऊन लागलं भाई. म्हणजे फन पार्ट जर सोडायला गेलं तर ऍक्च्युली खूप रिस्की. आता तो एक लहान पोरगा होता, किती लहान मुलगा होता तो. आता दुसरा माणूस आहे जो माझ्या कॅमेऱ्यामध्ये काय म्हणतात कॉट झाला. नाही तर असे 3 जण पडले भाई, समोरासमोर आमच्या डोळ्यासमोर. भाईने 3 जणांच्या गाड्या बाजूला घेतल्या. आता भाई आम्ही बी 2 व्हीलरवर आहे, आम्ही आता हळू गाडी चालवतो भाई. आम्ही तर डायरेक्ट मी तर उतरून गेलो भाई, तिकडनं असं टर्न घेऊन गेलो नसं पायी मग तू तर आपण फिक्स. आपण बी आम्ही बी पडलो असतो भाई, मजाक नाही भाई, आम्ही बी पडलो असतो भाई. एक तर मी तर नवीन कपडे घातले त्यांच्यात. हा एक ड्रेसेस किती महाग नाही रे. आहे नाही रे भाई, असं काही बोलू नको. ट्रॅफिक पोलीस वाले मला धरतील बरं का. नाही आहे बरं का काहीच, तुम्हाला दाखवतो वाटलं असतं मी. आहे हेडलाईट आहे. बरं, त्या मुलाला काही लागलं नाही भाई. नाही, तिघी मुलांना काही जास्त मेजर इंजरी झाली नाही आणि त्या लहान मुलाला तर बिलकुल नाही झाले. बिकॉज त्याच्यात बी सांगतो, त्या मुलाला त्यांनी ती टोपी घातली होती म्हणून त्याला काही लागलं नाही, तर डोकं फुटलं असतं. हेल्मेट नेसेसरी आहे. तुम्ही 3 सीट चालवताय, लहान मुलगा तुमच्या हातात आहे, त्याच्यामुळे. सो गाईज, गुड नाईट गाईज. हॅपी दिवाळी गाईज. स्टे सेफ. स्टे सेफ तर राहाच तुम्ही, कारण की आता भाई या सगळ्या सिच्युएशन नंतर मला काही व्लॉग बनवायचं चांगलं नाही वाटलं. सो हा व्लॉग मी इथंच संपवतो आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करा की भाई काय काय केलं पाहिजे. आणि मी याच्यावर रील पण बनवणार आहे. रीलसाठी तुम्ही इंस्टाग्राम माझं डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक, तिथं तुम्ही क्लिक करा आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आणि अजून असे नवीन ब्लॉग्स आता हेमंत भाई आणि आम्ही ब्लॉग्स आता नवीन बनवणार आहे, ते पण तुम्हाला दाखवेल भाई. सो स्टे ट्यून. बाय बाय.